नमस्कार मंडळी, तुमचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. तर आज मी नवीन ट्रिक घेऊन आलेली आहे. तर व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कुठली ट्रिक आवडली हे सांगायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ कुठून बघताय हेही सांगायला विसरू नका. तर पहिली टिप आहे ती म्हणजे टोमॅटोसाठी. टोमॅटो खूप जास्त पिकलेले आणले होते अंशच्या पप्पांनी आणि ते मला वाटत नव्हतं की 2-3 दिवस तरी टिकतील का. तर अशा वेळी काय करायचं, घरामध्ये जी बरणी रिकामी एखादी असते पडलेली, आता ही माझ्या घरात चायपत्तीची बरणी होती, मी हिला स्वच्छ धुतली. याच्यामध्ये हे टोमॅटो भरून ठेवायचे, व्यवस्थित एअरटाईट करायचे आणि फ्रीजमध्ये ठेवायचं. याचे 2 फायदे होतात. एक तर टोमॅटो आपले चांगले 5-6 दिवस अजून जास्त टिकतात आणि फ्रीजमध्ये जास्त जागा लागत नाही टोमॅटोसाठी. आता दुसरी टिप आहे ती म्हणजे साबणांसाठी. आपल्या घरामध्ये कुठलाही साबण असू दे, मग तो विम बार असू दे किंवा भांड्याचा दुसऱ्या कुठल्या कंपनीचा साबण असू दे, तर त्या साबणाला भरपूर दिवस टिकवण्यासाठी हा भांड्याचा साबण आहे बरं का. तर खूप दिवस टिकवायचा असेल तर त्याच्यासाठी ही ट्रिक ट्राय करायची. तुमच्या घरात जर का चांगली गाळणी असेल तर चांगली गाळणी घेऊ शकता. आता माझ्याकडे ही खराब गाळणी आहे, ती मी घेतलेली आहे. ती मी ज्या प्रकारे साबणावर घासते त्याप्रमाणे घासायची, म्हणजे साबणाचं जे आहे ती पावडर होऊन जाते आणि एकदम छान पावडर निघते. हे बघा, जर ही ट्रिक तुम्ही वापरलीत ना तर तुमचा हा साबण मी 100% महिनाभर वापरावा, म्हणजे महिनाभर तुम्हाला पुरेल याची गॅरंटी देऊ शकते. अशा प्रकारे ही पावडर काढायची. आपल्याला महागडे लिक्विड आणावे लागत नाहीत. आणि माझा असा अनुभव आहे की मी कुठलं असं लिक्विड जसं की विम बार आणलं आणि तर त्यांनी भांडे धुतले तर आपले जी सिंकची पाईप असते तिथे स्टीलची एक जाळी असते, ती जाळी काळी पडते. का पडते तेही मला समजलं नाही, कारण त्या लिक्विडचा फेस तिथं जमा होतो आणि ती काळी पडते. पण का असं होतं कळलं नाही, म्हणून मी या ट्रिकचा शोध लावला. तर ही पावडर घ्यायची आणि अशी भांड्यात घेऊन तिचा फेस करायचा. आता बघू शकता या पद्धतीने फेस करायचा एकदम छान असा. आणि तुमच्याकडे जर का एखादी बॉटल रिकामी असेल तर त्या बॉटलमध्ये देखील तुम्ही हे लिक्विड काढून ठेवू शकता आणि याने भांडे घासू शकता. किंवा तुम्हाला जर का फक्त भांडे घासण्यापुरतंच करून लगेच ठेवायचं असेल, लगेच वापरायचं असेल, तरी देखील तुम्ही अशा बाउलमध्ये किंवा वाटीमध्ये घेऊन डायरेक्ट भांडी घासू शकता. आता बघा, फेस होत नाही असंही नाही, एकदम छान फेस होतो. गेले 15 दिवस झालं मी याच पावडरनी माझे भांडे घासते आणि उत्तम रिझल्ट आहे. तुम्ही ट्राय करा आणि मगच कमेंट करा बरं का, आधी कमेंट करू नका. 100% जास्त दिवस साबण जाईल. आता आपली पुढची ट्रिक आहे ती काय आहे, ती एक सरप्राईज आहे. तर असं एक लाटणं घ्यायचं. लाटणं नसेल तर तुमच्याकडे लाकूड असेल तर लाकूड घेतलं तरी चालेल, कुठली पाईप असली तरी घेतली तरी चालेल, उलटणं असेल तरीही चालेल. तर मी ज्या प्रकारे असा हा रबर फिरवून दाखवला, अशा प्रकारे हा रबर फिरवायचा. परत एकदा दाखवते. हे बघा, असं लाटणं घालायचं आणि असं 2 वेळा गोल फिरवायचं, म्हणजे हे व्यवस्थित लाटणं टाईट झालं याच्यासोबत. आणि रबर जो आहे ना थोडा टाईटच घ्या. आता हा नवीन रबर असल्यामुळे टाईट बसला. तर याचा वापर काय करणार आहोत आपण, ही जी बाथरूमच्या खिडक्या असतात ना ह्या खूप धारदार असतात. मला 2-3 वेळा कापलं आहे खिडक्यानी साफ करताना, खूप धारदार आहेत. तर आता रात्रीचे 2 वाजलेत म्हणून काय मी पाणी ओतून साफ करून दाखवत नाही आहे, कोरडंच दाखवते आहे. माणसं म्हणतील काय करते काय माहिती. तर या अशा प्रकारे घासायचं. तुमच्याकडे जर का पाणी ओतून तुम्ही घासणार असाल तर घासू शकता. पण मी ज्या प्रकारे दाखवलं या पद्धतीने तुम्ही जर का हे केलं तर अजिबात तुमच्या हाताला काही इजा होणार नाही किंवा या ज्या काचा आहेत त्यांनी काही कापणार वगैरे नाही. मी आता जसं मला एकदा इजा झाली होती तेव्हापासून तर मी ही ट्रिक ट्राय करते. पण मी या लाटण्याच्या ऐवजी माझ्याकडे ती लाईटची पाईप असते, ती पाईप आहे, त्या पाईपला हे अशा प्रकारे हा स्क्रब लावते आणि ह्या खिडक्या साफ करून घेते. उत्तम रीतीने सफाई होते. तुम्ही ट्राय करा आणि मगच कमेंट करा. तर मंडळी, पुढची ट्रिक आहे ती म्हणजे या अशा ग्रिलमुळं आपल्या ह्या ज्या खिडक्या आहेत, विंडो आहेत, या व्यवस्थित आपल्याला साफ करता येत नाही. जर हातात बांगड्या असल्या तर अजिबात नाही येत. तर ही मला सगळ्यात मोठी समस्या वाटायची. मी हिला देखील हीच ट्रिक ट्राय केली. हे जे लाटण्याला आपण हे जो स्क्रब लावला आहे यांनी अशा प्रकारे घासायच्या. पूर्ण हात पण आपला बसतो या खिडक्यांच्या ग्रिलमध्ये आणि पूर्ण खिडकी अख्खी साफ केली जाते, बघू शकता. जर का हा स्क्रब वापरायचा नसेल, स्कॉच ब्राईट वापरायचं असेल किंवा तुम्हाला ती तारेची घासणी वापरायची असेल तरी वापरू शकता, जर का जास्त खिडकी मळलेली असेल. पण या स्क्रबनी ना स्क्रॅचेस पडत नाहीत, अजिबात स्क्रॅच येत नाही, कारण हा थोडासाच कडक आहे, नाही तर त्याच्या आतमध्ये स्पंज आहे. तर एकदम छान सफाई होते. तुम्ही अशीही सफाई करू शकता तुमच्या खिडक्यांची. या ग्रिलमुळं खूप त्रास होतो, तो त्रास आपल्याला होणार नाही. तर तुम्ही असा हे बघा, या अशा प्रकारे मी स्क्रब घेऊन ठेवलेत साफसफाईसाठी माझ्या खिडक्यांच्या. तर हे मला स्क्रब खूप आवडतात. हे काहीतरी 30 रुपयाला 2 मला मिळाले होते स्मार्ट बाजारमध्ये, मी तिथून आणलेत.
तर पुढची ट्रिक आहे ती म्हणजे ही असे क्षारचे डाग. हल्ली आमच्या घरी जास्त क्षारचं पाणी येऊ लागलं आहे. बोरचा टँकर असतो त्यामुळं, पण खूपच जास्त खराब पाणी येते. खूपच त्याचे डाग पडत आहेत पांढरे असे किचन कट्ट्याला. तर त्यासाठी आपण जे साबणाचं पाणी केलं होतं, जे लिक्विड बनवलं होतं ते लिक्विड मी घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये 1 चमचा कोलगेट घालायचा. कोलगेट घालू शकता किंवा दुसऱ्या कुठल्याही कंपनीची टूथपेस्ट तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता, पण शक्यतो ती पांढरीच असावी. आणि खरं सांगायचं तर कोलगेटची पांढरी टूथपेस्ट आहे तिचा एकदम रिझल्ट मस्त आहे. आणि याच्यामध्ये 1 चमचा खायचा सोडा टाकलेला आहे. हे सगळं मिश्रण जे आहे ना ते एकदम एकजीव करायचं, व्यवस्थित करायचं. हाताने करणार असाल तरी करू शकता. तुम्ही म्हणाल हँडग्लोव्ज का नाही वापरलेच गं? तर किचन कट्टा मी आधी स्वच्छ केलेला आहे, पण ते पांढरे डाग पडलेत ते काही जात नाहीत. मला ट्रिक करायची होती ही, म्हणून मी खरं तर घासून काढले नाही हे पांढरे डाग किंवा आधीच करून घेतले नाही. म्हटलं लाईव्ह दाखवावं डेमो. तुम्ही ट्राय करा आणि मगच कमेंट करा. ट्राय करायच्या आधी तुम्ही कमेंट करू नका, म्हणजे तुम्हाला समजेल. पुण्यात काही ठिकाणी काही भागामध्ये पाण्याची सोय नाही आहे, तर तिथं टँकरचंच पाणी येतं आणि बोरचं पाणी येतं. त्यामुळे त्याच्यात खूप क्षारयुक्त पाणी असतं, त्याने खूप त्रास होतो. अक्षरशः केस गळती पण व्हायला लागले आम्हाला. तर कारण आम्ही या एरियामध्ये नवीन आहोत. तर हे मिश्रण जे आपण बनवलं होतं, सोल्युशन बनवलं होतं, याने हे डाग घासायचे आणि 10 ते 15 मिनटं ठेवायचं असंच. तर हे असं मी जास्त काही जोर लावत नाही आहे. तुम्हाला जोर लावताना दिसत असेल तरी पण जोर नाही लावत आहे हे घासण्यासाठी मी. तर हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित लावून घ्यायचं. आणि जर का तुम्हाला सिंक घासायचं असेल तरी घासू शकता. स्टील असलं तरी काही होत नाही आहे स्टीलला. उलट जे सोल्युशन आपण बनवलं ना, हे मिश्रण जे बनवलं ना, याने एकदम चकचकीत आपलं सिंक स्वच्छ होतं, नव्यासारखं चमकायला लागतं. तर हे बघू शकता. आता मी सिंक पण घासायला घेणार आहे. व्यवस्थित दाखवत आहे मी त्यासाठी. मोबाईल हातात असल्या कारणाने खूप जास्त व्हिडिओ हलत आहे, मला समजत आहे ते. पण ट्रायपॉड माझा खराब झाला आहे जसं मी तुम्हाला सांगितलं होतं याच्या अगोदर. पण मी आता माईक देखील घेणार आहे. मी माईक्स ऑनलाईन ऑर्डर केलेला आहे. तर इथून पुढच्या आपल्याला व्हिडिओमध्ये चांगला आवाज येईल माझा. तर हे बघू शकता. मी हे पण सिंक पण घासलं व्यवस्थित आणि तुम्ही बघू शकता काळं जे होतं ते काळं पडायला लागलं होतं सिंक, ते निघायला लागलं स्वच्छ. हे घासतानाच पूर्णपणे स्वच्छ व्हायला सुरुवात होते. तर हे लिक्विड काही मी वाया घालवणार नाही. मी याने आपला जो डोअर आहे, मेन डोअर आहे, तो देखील मी यानेच घासणार आहे. त्याच्यावरचा पण तेलकटपणा निघून जातो धुळीचा. तर हे बघू शकता. आता पाणी मारलं मी, तर व्यवस्थित साफ झालेलं आहे. आपले क्षारचे जे डाग आहेत ते गेलेले आहेत. तर तुम्ही हे ट्राय करू शकता आणि ट्राय करा आणि कमेंट करा की याचा तुम्हाला फरक पडला का तुमच्या किचनमध्ये, किंवा क्षारचे डाग होते ते गेले का. स्टीलच्या भांड्यांना जर का डाग पडले असतील क्षारचे, तर तिथं देखील तुम्ही ही ट्रिक ट्राय करू शकता. व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट करायला विसरू नका. तुम्हाला कुठली ट्रिक युजफुल ठरली तर ते मला सांगायला विसरू नका. आणि व्हिडिओ बघितला पूर्ण म्हणून खूप खूप आभार तुमचे सर्व.